महत्वाची बातमी, ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटलांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर भेट झालेली आहे। मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना नमस्कार केलेला आहे। विधान भवनामध्ये आता काही वेळापूर्वीच चंद्रकांत पाटील मिलिंद नार्वेकर जे ते पोहोचलेले होते आणि यावेळेला चंद्रकांत पाटील हे सुद्धा या ठिकाणाहून जात होते, त्यावेळेला त्यांनी नमस्कार केलेला आहे। विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे। आताच्या घडीची महत्वाची बातमी आपण पाहताय, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। महत्वाची बातमी, विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे। आज नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल। 11 जागांसाठी ही निवडणूक होतीये। 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। महायुतीचे 9 उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे। पाऊस असल्यामुळे मतदानाचा वेळ जो आहे तो 1 तासाने वाढून दिला जावा अशी मागणी करण्यात आलेली होती। आमदार गणेश नाईक हे आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत। महत्वाची बातमी आपण पाहताय, भाजपचे आमदार गणेश नाईक हे आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत। संजय गायकवाड यांनी मतदान केलेलं आहे। गणेश नाईक आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत। अगदी काही वेळापूर्वीच मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। आज नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण महाविकास आघाडी आणि महायुती यांनी ही निवडणूक अतिशय अटी शर्तीची केलेली आहे आणि त्याच्यामुळे आज नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आमदार भरत गोगावले देखील मतदानासाठी आता पोहोचलेले आहेत। आमदार गणेश नाईक हे मतदानासाठी पोहोचलेले आहेत। प्रत्येक अपडेट्स वेगवान पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। आता आमदार भरत गोगावले देखील मतदानासाठी पोहोचलेले आहेत। आमदार गणेश नाईक मतदानासाठी पोहोचलेले आहेत। भाजपचे आमदार आहेत गणेश नाईक, ते सुद्धा आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत। अजित पवार गटाचे आमदार जे आहेत ते विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। आता एकीकडे ही दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय, भावना गवळी जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। शिंदे गटाच्या उमेदवार आहेत भावना गवळी, कृपाल तुमाने हे उमेदवार आहेत शिंदे गटाचे। याच्यानंतर महायुतीकडून जे 9 उमेदवार आहेत